दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। राज्यात गडकिल्ल्यांना भेटी देऊन महाराजांना अभिवादन करतात। शहरांपासून ते खेड्यांपर्यंत शिवजयंती साजरी केली जाते। 19 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला गड किल्ल्यांवरून ज्योत आणली जाते। सध्या 2 छोट्या शिवभक्तांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। व्हिडिओ आपण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या व्हिडिओमध्ये 2 लहान मुलं दिसत आहेत। त्यांचं वय साधारण 10 ते 12 वर्ष आहे। एका सायकलवरून त्या दोघांनी पन्हाळगडाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचे दिसतंय। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पन्हाळगडावर परिसरातून आलेल्या तरुणांची मोठी गर्दी असते। गडावरून ज्योत घेऊन जात शिवजयंती साजरी केली जाते। रात्री 12 वाजल्यापासून ज्योत घेऊन जाण्यास सुरुवात होते। तरुणांची मोठी गर्दी असते। या गर्दीत हे 2 लहान मुलंही ज्योत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या गावातून रात्रीच सायकलवरून जात असल्याचे दिसतंय। या 2 लहान मुलांचा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्ते शहाजी भोसले यांनी शेअर केलाय। भोसले यांनी स्वतः हा व्हिडिओ शूट केलाय। यामध्ये ते त्या लहान मुलांची चौकशी करत असल्याचे दिसतंय। या मुलांचं गाव पन्हाळगडापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर सांगली जिल्ह्यातील कुरळप हे गाव असल्याचं सांगण्यात येतंय। ओंकार देवकर आणि सिद्धेश जाधव असं या लहान मुलांचं नाव आहे। सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावचे आहेत। एवढ्या लहान वयात रात्रीच्या अंधारात दोघांनीच प्रवास सुरू केला। आतापासूनच या लहान मुलांमधील शिवभक्ती पाहून अनेकांनी कौतुक केलंय। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील चांगलाच व्हायरल होतोय। तर या व्हायरल व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो रात्री 12:30 वाजल्यात आणि कळलं म्हणून पन्हाळ्यापासून गाव आहे साधारण 35 किलोमीटर। तर हे ज्योत आणण्यासाठी